नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो, की बांधकाम कामगार नोंदणी असेल तर मिळणार 10,000 ते 20,000 रुपये वर्षाला. तर यामध्ये मित्रांनो कसं आहे, की कल्याणकारी महामंडळ जे आहे, कल्याणकारी मंडळ जे आहे, बांधकाम कामगारसाठी कल्याणकारी मंडळ होतं. त्यामधून आपल्याला 10,000 ते 20,000 रुपये भेटणार आहेत. बरोबर? तर त्या व्यतिरिक्त मित्रांनो, मी तुम्हाला आज जे महामंडळ आहे, ज्यामध्ये जे रिक्षा चालक आहेत, महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालक किंवा मीटर टॅक्सी चालक जे आहेत, त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खुशखबर असणार आहे. करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यासाठी मान्यता आलेली आहे आपल्याला. यामध्ये बघा त्यांनी 16 मार्चला जी-आर काढलेला आहे. काय? की राज्यात अनेक वर्षापासून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागाअंतर्गत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. यामुळे महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी यांची नोंदणी, बॅज वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांची अद्ययावत संपूर्ण माहिती जी आहे, ती परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे परिवहन विभागाअंतर्गत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे मित्रांनो. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा निर्णय काय आहे, की महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास सदर शासन मान्यता देत आहे. सदर मंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल. 2 नंबरचं दिलं त्यांनी, की रचना कशी असेल मित्रांनो. पहिलं अध्यक्ष असतील माननीय मंत्री साहेब, परिवहन मंत्री जे असतील ते अध्यक्ष असतील. यानंतर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई ते सदस्य असतील. नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी कोणतेही 2 सदस्य हे अशासकीय सदस्य असतील त्यामध्ये. त्या व्यतिरिक्त अप्पर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई हे सदस्य सचिव असतील त्याचे. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळ जे आहे त्या अंतर्गत कोण असणार आहे? संबंधित जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील. पोलीस उपायुक्त, वाहतूक अप्पर पोलीस अधीक्षक ते सदस्य असतील मित्रांनो. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य असतील. नोंदणीकृत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी ते सदस्य असतील. तर हे असेल जिल्ह्याच्या ठिकाणी. या अंतर्गत मित्रांनो ज्या योजना येणार आहेत, कल्याणकारी योजना ज्या आहेत, कोणत्या-कोणत्या असणार आहेत? 5 प्रकारच्या योजना आहेत मित्रांनो. यामध्ये बघा जीवन विमा व अपंगत्व विमा योजना असणार आहे. 2 नंबरचं मित्रांनो आरोग्यविषयक लाभ असतील. त्यानंतर 3 नंबरचं कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना असेल 50,000 पर्यंत. म्हणजे तुम्ही टॅक्सी चालवताय, रिक्षा चालवताय, तर रिक्षा चालवता-चालवता तुम्हाला काहीतरी झालं, तर तुम्हाला 50,000 पर्यंत अर्थसहाय्य दिलं जाईल मित्रांनो. 4 नंबरचं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, जे की पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. बाकीच्या गोष्टी तर आपल्याला आपण ॲडजस्टमेंट वगैरे करू शकतो. पण पाल्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. तर त्यासाठी शिष्यवृत्ती योजना या मंडळामधून तुम्हाला भेटणार आहे. तर याचा पण तुम्ही लाभ व्यवस्थित घेऊ शकता. आणि 5 नंबरचा आहे कामगार कौशल्य वृद्धी योजना. यामध्ये जर तुम्ही वय तुमचं संपतं ज्यामध्ये काम करू शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला ही योजना असेल मित्रांनो. आणि ह्या योजनेचा जो कारभार आहे, तो स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल, राइट? आणि महाराष्ट्र ऑटो आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी योजना जी आहे, त्यांच्यासाठी एक वेळचे अनुदान 50 कोटी रुपये जे आहे, उपलब्ध करून देण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर यामध्ये मित्रांनो टॅक्सी चालक जे आहेत किंवा ऑटो रिक्षा चालक आहेत, त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर हे व्यवस्थित पाहून घ्या. जेव्हा पण आस्थापनेत येईल ही महामंडळ येईल, तेव्हा कल्याणकारी मंडळ येईल, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल, तर सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.